मॅचला होतीये सुरुवात. पाहतोय आपण अमित जो बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं मारा करेल. समोर पाहिलं आपण तर चेतन नावाचा खेळाडू आणि एकंदरीत चांगला खेळाडू म्हणून सातत्याने आपण पाहिले या पटलावर. पहिला चेंडू पाहायला मिळाला वाईड लाईनच्या अगदी जवळ, वाईड लाईनच्या बाहेर आहे आणि तेच पंच मानतायत की हा खराब आहे. वाईट चेंडू आहे आणि वाईट चेंडूने मात्र आपण पाहिले तर अवंदरच्या स्वरूपाने सुरुवात होताना पाहायला मिळते. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन आपण पाहिलं शून्यातून झालेली सुरुवात आपण पाहिली तर एका धावेने एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळते. टॉस होता, फ्लाइट होती मात्र गती कमी होती त्यामुळे कन्वर्ट करू शकले नाहीये. थोडासा थ्रो मात्र आपण पाहिला खराब झाला परंतु आपण पाहिलं की तितका जास्त बेनिफिट मात्र मिळत नाहीये. एकंदरीत आपण पाहिलं ना तर ही ओपनिंग जोडीकडून चांगली आणि चांगली अपेक्षा असेल शांती स्पोर्ट्स या टीमला. कारण की ज्याप्रमाणे स्वतःचं आयोजन प्रतिष्ठा आहे आता मात्र गड राखायचं आहे आणि मात्र हा गड राखण्यासाठी मात्र आपण पाहिलं हे चॅलेंज मात्र त्याने स्वीकारलेलं आहे. आज बॅटिंग करत असताना चांगला धावा करायची आहेत. धीमा गतीने टाकलेला फ्लाइट दिली होती. या वेळेला मात्र आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर एक चांगल्या दिशेने जाताना पाहायला मिळाला आणि त्यामुळेच पंच आपण पाहिले की स्थिर होते तिथे आणि ज्या अनुषंगाने आपण पाहिले की इथे गोलंदाजी केली जाते ना गती देण्याचं मात्र काम केलं जात नाहीये. दिशेवर कंट्रोल ठेवलं जात आहे. जसं जसं फ्लाइट दिली जाते आणि त्याचा बेनिफिट मात्र गोलंदाज अमितला भरपूर चांगलं मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. आता बॅकफुटला इनफिल्डला क्लिअर करण्याच्या प्रयत्नामध्ये फटका मात्र कव्हरच्या डोक्यावरून जाताना पाहायला मिळाला. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की हलकीशी मिसफील्ड झाली आहे आणि नक्कीच आपण पाहिलं की जी मिसफील्ड झाली आणि त्याचा मोबदला मात्र भोगावा लागतंय. चित्याच्या चपळाईने लगेच आपण पाहिलं की इथे धाव मात्र कन्वर्ट केले. जिथे कदाचित 2 होऊ शकले असते तिथे मात्र 3 मात्र कन्वर्ट केल्या आणि धावफलक 5 च्या घरामध्ये पोहोचला गेले. मॅन्डन टीचर हे पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय आणि त्या षटकाला थोडंसं आपण पाहिलं की नक्कीच जास्त धावांचा करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वाईड लाईनच्या दिशेने चेंडू फेकला जातोय आणि दिशेवर आतापर्यंत दुसऱ्यांदा कंट्रोल चुकलाय गोलंदाज अमितचा. यावेळेला समोरच्या दिशेनं मिड ऑनला क्लिअर करण्याच्या अनुषंगाने मात्र फिल्डर आले बॅकअप साठी परंतु 2 धावा मिळाल्या. फटका चांगला होता परंतु आपण पाहते ज्याप्रमाणे गॅप शोधण्याचा प्रयत्न होता चेतन पाटीलचा मैदानाच्या आतमध्ये परंतु ज्या अनुषंगाने आपण पाहिलं की तितका चांगला टायमिंग झाला नव्हता परंतु धावा मिळाल्या ही महत्वपूर्ण गोष्ट पाहायला मिळतीये. या वेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. अमित या गोलंदाजाचा जर विचार करायचा झाला ना तर नौकार टीम साठी मांडंट्री पॉवर प्लेचं षटक फ्लाइट जास्त आतापर्यंत दिले गती दिली नाहीये कारण की या मैदानाच्या आतमध्ये जर फलंदाजाला गती दिली तर मार पडेल. या वेळेला लाऊड अपील अँड सिटीचा प्लम पकडला गेलाय कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं पिचिंग आपण पाहिलं मिडल ऑफ द स्टंप पाहायला मिळाला आणि प्लम पकडला गेलाय आणि तिथेच पाहिला मात्र आपण तर मोठा झटका मात्र शांती स्पोर्ट जुचंद्र या टीमला दिला जातोय. चेतन पाटीलच्या रूपानं मात्र विकेट मात्र पहिली मिळवली जाते आणि महत्वपूर्ण धक्का मात्र शांती स्पोर्ट्सच्या टीमला 8 या धावसंख्येवर मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. वेलकम बॅक. नक्कीच आपण पाहिलं की रंग मात्र बरसताना उद्या पाहायला मिळतील. परवा तर भरपूरच बरसत आहेत पण सध्याच्या मैदानाच्या आतमध्ये कोणते फलंदाज बरसतील हे पाहणं गरजेची बाब असेल. टीसीपी लाईव्ह च्या माध्यमातून जोडलेले प्रेक्षक त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत श्रद्धांजली चषक 2024 मध्ये. एकंदरीत पाहतोय आपण केदारनाथ एंटरप्राइजेस पुरस्कृत आणि शांती स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक. एकंदरीत आपण पाहिले ज्या श्रद्धांजली चषकाचा जर विचार करायचा झाला ना कारण की असे जे व्यक्ती आज आपण पाहिलं आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांची कार्य अनेक आपल्यापर्यंत आहेत.
मरावे परी कीर्ती रूपे उरावे. परंतु आपण ज्याप्रमाणे आपण पाहिलं की ज्या कार्यानं अजून सुद्धा सलाम केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून आणि नक्कीच आपण बघितलं या श्रद्धांजली चषकाचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. राहुल बॉलिंग ट्रैक पर ज्यादा वक्त नहीं गंवाना है. रिक्वेस्ट करना चाहूंगा क्योंकि आज फाइनल डे में हम किसी भी तरीके का ज्यादा वक्त नहीं गंवाना चाहेंगे. तो मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा कि क्विक करना है, स्पीड अप करना है. बॅकफुटला पंच केला जातोय. कव्हरला फिल्डर आली तिथे हलकीशी मिसफिल्ड झाली आहे. कमी पडा घेतला फिल्डरने आणि नतीजा पाहावा लागतोय. इट इज अ 3. क्या बात आहे. तिथे कमी तिथे आम्ही असे दाखवत असताना फलंदाजाने जोडल्या 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. फिल्डिंगचा दर्जा ज्याप्रमाणे व्हायला हवा होता ना तसा झाला नाहीये आणि त्याचा बेनिफिट आपण पाहिलं तर भरपूर मिळते. धाव संख्येचा जर विचार करायचा झाला या 3 ने पुढे सरकली गेली आहे 11 या आकड्यावर. एकंदरीत आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये एकंदरीत आलेल्या 8 धावा. राहुलच्या पहिल्याच बॉलवर आलेल्या 3 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये सुनील आलाय आणि सुनीलने आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. यावेळीला पाहावं लागेल नो बॉलचा इशारा. मात्र ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की एकंदरीत ओव्हर स्टेप केला गेला होता आणि पंच हेच मानतायत आणि त्यामुळेच आपण पाहिलं ना की ती नो बॉलचा मात्र इशारा मिळालाय. नो बॉलचा इशारा आला त्यानंतर आपण पाहणार आहोत की पुढचा चेंडू मात्र पाहायला मिळेल फ्री हिट. ज्यामध्ये आपण पाहिलं ना तर फ्री हिटचा मात्र चेंडू आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न. हवे कॅच पकडलाय परंतु फ्रीटचा बॉल असल्यामुळे आपण पाहिलं तर बेनिफिट मात्र आपण पाहिलं की इथे काही मिळणार नाहीये. कारण की इथे आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे फ्रीटच्या चेंडूवर रनआउटचीच एक संधी तुम्ही कंप्लीट करू शकताय. कॅच जरूर चांगला पकडला होता परंतु कमबॅक होताना पाहायला मिळालं गोलंदाजाचं. यावेळेस आपण पाहतोय ना की कुठे ना कुठे एक पार्टनरशिपची गरज आहे आणि ती बिल्डअप करण्याच्या अनुषंगाने मात्र बॅटिंग होताना पाहायला मिळते. कट केला गेला होता. पॉइंटचा फिल्डर पाहिला आपण नक्कीच पुढे येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि यशस्वी झालाय. आतापर्यंत आपण बघितलं ना या 2 खेळाडूंनी तर अतिशय चांगलं तंत्र अवगत केलंय आपल्या टीमसाठी. चांगला ऊर्जा संचार करणारा खेळ मात्र केला जातोय कारण की मोठा फटका आलेला नाहीये. चौकार किंवा षटकार आलेला नाहीये परंतु आपण पाहिलं की सिंगल डबलने धावफलक सुंदर मेंटेन केलंय. धावफलक 15च्या घरामध्ये आतापर्यंत. बॅटची कडा पाहायला मिळाली. थर्डमॅनला फिल्डर मात्र स्टॉप केलंय चेंडूला. 10 मात्र तत्पूर्वी एक मिळतीये. कुठे ना कुठे आपण पाहिले की बाउंड्रीच्या शोधात आहेत फलंदाज परंतु मिळत नाहीये. फेकून झालेले आहेत 4 चेंडू. एकंदरीत ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर चांगलं नियंत्रण मात्र गोलंदाज राहुल ठेवण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळते आपल्या बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला या वेळेला लगावला सिक्सर मैदानाच्या आतमधून. एक झंडाटदार फटका पाहायला मिळतोय आणि त्याची गरज तर सध्या तरी होती आणि ती पुरवली जात आहे मैदानाच्या आतमधून. सुनीलच्या बॅटमधून सिक्सर. हो यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या वेळेला थोडासा कंट्रोल मात्र त्या शॉट मध्ये नव्हता. परंतु आपण बघितलं लेग बायच्या स्वरूपात 10 मात्र जरूर मिळेल. धावसंख्या 23च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळते. एकंदरीत चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळाले कारण की ज्याप्रमाणे आपण चेतन बाद झाल्यानंतर सूरज आणि सुनीलने मात्र आपण पाहिला तर आपल्या टीमला मात्र सावरण्याचं काम केलंय. 2 षटकाचा खेळ समाप्त. 23 धावा फलकावर पाहायला मिळतात. एक गळ्याच्या मोबदल्यात 12 चेंडूचा खेळ असणार आहे पण त्या 12 चेंडूमध्ये किती धावा येतील पाहूया. डीजेकडे वळूया. पुन्हा एकदा श्रद्धांजली चषकामध्ये आपण कमबॅक जरूर करूया. कमॉन डीजे. Bowler name
अमित 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 सरनेम सरनेम सिंग तिसऱ्या षटकामध्ये येताना पाहायला मिळत आहेत अमित सिंग, कारण की पहिलं षटक सुद्धा अमित ह्याचा पाहायला मिळाला होता आपल्याला. पुलकण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. टॉप एज दरम्यानचा फिल्डर आले. धाव मात्र एक मिळेल तिथे. एकंदरीत आपण पाहिलं ना आपल्या टीम साठी मात्र या जोडीने आता चांगलं कार्य केलंय आणि ह्याच जोडीने आता मात्र एक ठराव मात्र नक्कीच मांडलाय की आता आम्ही आपल्या टीम साठी इथून चांगल्या आणि चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळणार आहोत आणि आपल्या टीमला एक चांगल्या उच्च स्तरावर घेऊन जाणार आहोत आणि या दोन्ही खेळाडूंनी मात्र तो इंटेन दर्शवला गेलाय. ऊर्जा संचार करणारा खेळ मात्र दर्शवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज अमित सिंग यावेळेला थोडस दिशेवर मात्र कंट्रोल मात्र चुकत असताना वाईट चेंडू फेकताना पाहायला मिळतोय. एकंदरीत एक्स्ट्रा धाव मिळेल. 25 धावा फळकावर. पुन्हा एकदा 30 लाईन 30 दिशा आणि तोच नतीजा पाहायला मिळतोय. अमित सिंगला मात्र लाईन आणि लेंथ सापडत नाहीये आणि त्याचा फायदा मात्र इथे बॅटिंग करणाऱ्या टीम शांती स्पोर्ट जुचंद्रला मिळतोय. एकंदरीत ज्याप्रमाणे एक्स्ट्रा धावा आणि ती चर्चा करतो की एक्स्ट्रा धावा शेवटी टोचतायत आणि का टोचतायत तर कशा टोचतायत ते काल सुद्धा दिसून आलं होतं. त्यावेळेला ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पोल करण्याच्या अनुषंगाने फाटका खेळलाय परंतु फिल्डर आहे डीप मध्ये. धावा मिळतील तिथे आणि कोणतरी आपण पाहिलं ना तर जोपर्यंत चेंडू उचलला फेकला तत्पूर्वी पाहिलं आपण की 3 धावा या दोन खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सहज कंप्लीट केला जात आहेत. 29 धावा 29च्या घरामध्ये धाव फळक हे पोचलं गेलं. प्लॅन मिस आडवी बॅटचा वापर करत असताना परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं स्वप्नील मुकादम यांचं सुद्धा झाले शुभ आगमन. स्वप्नील आपल्या सुद्धा स्वागत असेल. एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू JPL मध्ये एकच इन्फॉर्म मध्ये खेळताना पाहायला मिळतील. यावेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न थर्डमॅनचे फिल्डर आलेत. ज्याप्रमाणे चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न हलचल मात्र फिल्डर मध्ये भरपूर होताना पाहायला मिळते परंतु नवकारची टीम पाहायला मिळते ना कुठे ना कुठे आतापर्यंत मिस जजमेंट होताना पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं भरपूर काही चुका होताना पाहायला मिळतात आणि त्याचाच मोबदला आपण पाहिलं ना तर भरपूर आणि भरपूर मात्र जास्त मिळतोय. धावसंख्या 30. क्लॅश ऑफ द टायटल मध्ये हा मुकाबला शांती स्पोर्ट्स विरुद्ध नवकार स्पोर्ट्स आपण पाहतोय. एकंदरीत ही लढत आज पाहिली आपण ते क्लॅश ऑफ द टायटल साठी आहे मित्रांनो. आणि बॅटचा वापर केला जातोय. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय मिड विकेटला धाव मिळतीये. एकंदरीत गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आतापर्यंत या दोन खेळाडूंचं कौतुक करावं तितकं कमी कारण की ज्यांच्यामध्ये पार्टनरशिप आणि खास करून सूरजचा आतापर्यंत विचार करायचा तर 3 ट्रिपल आलेत आणि त्यानंतर 2 डबल आलेत. मिस टाइम शॉट इन द एअर. स्वतः गोलंदाज बॅक टू दी बॉलर कॉटन बॉलची संधी आणि हॅज बीन टेकन. विकेट मात्र मिळवले जातोय. पार्टनरशिप मोठी होत होती मात्र ते तोडण्याचं काम इथे मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय आणि महत्वपूर्ण दुसरा धक्का शांती स्पोर्ट्स टीमला मात्र मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय 32 या धावसंख्येवर. सौरभ गोलंदाजी मार्ग वैद्यांना पाहायला मिळतोय आणि फलंदाजीचा जर विचार करायचा झाला तर 4थ्या क्रमांकावर रणजित आणि रणजित यांचा जर विचार करायचा झाला तर अगदी मोक्याच्या क्षणी आलेत परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं की स्ट्राईक मात्र नक्कीच त्यांच्याकडे नाही. सध्या तरी स्ट्राईक आपण पाहिली आहे ना तर सुनीलकडे आहे. सुनीलने एक सिक्सर लगावलाय.
परंतु त्या सिक्सरला मात्र आपण पाहिलं तर नक्कीच आणखीन त्या सिक्सर मध्ये आपण पाहिलं तर आणखीन मोठे फटके ऍड करण्याची संधी त्यांच्याकडे आहे. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळाला. हिम्मत न खोना, अभी बहुत है आगे जाना. जिन्होंने कहा था तुम्हारी ये बस की बात नहीं है, उनको भी कुछ करके इस मुकाबले में दिखाना. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय दिशाहीन चेंडू. आतापर्यंत आपण पाहतो सलग दुसरा वाईट. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की तिसऱ्या षटकामध्ये असं चित्र पाहायला मिळालं होतं अमित सिंगच्या माध्यमातून. कारण की तेव्हा दुसरा बॉल ते रिलीज करत होते तेव्हा दोन वारंवार चेंडू त्याने वाईट फेकले गेले होते. परंतु सौरभ इथे आपण बघितलं की पहिलाच चेंडू आपण पाहतो रिलीज करत असताना दिशा सापडत नाही त्यांना. यावेळेला पाहायला मिळतोय आडव्या वाटचा फटका हवेच्या लाटांवर सहा चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेखा पार. मिळतील धावा 6. A1 क्वालिटी ब्रँडेड मैदानाच्या आतमध्ये लगावलेला हा षटकार. पहिल्याच बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्या सौरभने की 2 वाईट त्यात नंतर 40 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत आणि अतिशय चांगल्या स्थितीमध्ये येताना पाहायला मिळतोय. सुनील चांगला टच मध्ये पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. नक्कीच बॅटची लिडिंग आहे. चेंडू चाललाय इथे फाईन लेगला मात्र आपण पाहायला मिळतोय ज्याप्रमाणे प्रयत्न केलेत ना आपण प्रयत्नाने यश मात्र मिळतोय पुन्हा एकदा चौकार. कशा पण धावा युद्धने कशा न कशा आणि ते येत आहेत धावा. एकंदरीत 44च्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये उच्चांक आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल आम्हाला तेच सांगतायत ॲज अ स्कोरर. आणि या वेळेला पाहतोय ज्याप्रमाणे म्हटलं जातंय ना पाटलांचा बल गाडा परंतु मैदानाच्या आतमध्ये सुनील करतोय राडा. ठोकलाय हा मोठा हिट बिग हिट सिक्सर. दहा चेंडूमध्ये 25 धाव्यांची खेळी करतोय. दमदार खेळी त्याच्या माध्यमातून. हो या वेळेला पाहावं लागणार आहे. नक्कीच आपण पाहू शकतोय हा फटका खेळला गेला होता. अगदी बॉडीच्या जवळ चेंडू होता परंतु लेग बायचा इशारा मिळाला. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं की स्ट्राईक घेण्यासाठी मात्र विकेटचं सॅक्रिफाईस करावं लागतं. एका बाजूने आपण पाहिलं तर रणजितला कारण की रणजित मैदानाच्या आतमध्ये जरूर आला होता परंतु त्याला संधी मिळाली नाही खेळण्याची. परंतु संधी दिली ती म्हणजे आपण पाहिलं की स्ट्राईक घेण्याची सुनीलला मात्र बेनिफिट फायदा मिळू शकतोय. काय घडतंय पाहूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन येताना पाहायला मिळतात. यावेळेला पाहायला मिळतोय फटका खेळला जरूर होता परंतु एलिव्हेशन अगदी ब्लॉक मधून चेंडूला काढण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला परंतु फटका फसताना पाहायला मिळतोय तिथे आणि अमितच्या माध्यमातून झेल मात्र कलेक्ट केला जातोय. विकेट सफातन झालाय. या अंतिमच्या क्षणाला मात्र सुनील सारख्या खेळाडूला मात्र इथे बाद करण्यामध्ये यश गोलंदाज सौरभला जरूर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. चला पुढचा मॅच आपण टॉस करून घेणार आहोत. बोबतवाडा स्पोर्ट विपक्ष जर पाहिजे तर अस्वा स्पोर्ट जुचंद्र दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल त्वरित या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे.
उद्या दिवसात रॉयल पार्टनर्स या संघाच्या माध्यमातून खेळताना स्वप्नीलला आपण पाहणार आहोत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. बोबतपाडा स्पोर्ट विपक्ष आसोबा स्पोर्ट दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुढे एकदा रिक्वेस्ट करतोय त्वरित या ठिकाणी जर पाहिजे तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचं आहे. वेळेला पाहायला मिळतंय नक्कीच चांगला डॉट चेंडू आणि चांगलं कमबॅक केलं गेलं सौरभच्या माध्यमातून. कारण की पहिल्या 3 चेंडू फेकत असताना 2 षटकार 1 चौकार त्यात नंतर 2 वाईट म्हणजे एकंदरीत पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण पाहिल्यानंतर 18 धावा ज्याने खर्च केल्या होत्या. परंतु त्यानंतर उर्वरित 3 चेंडूमध्ये मोठं कमबॅक होताना पाहायला मिळालं. धावफलक एकंदरीत आपल्याला पाहायला मिळालं. फलकावर आपण पाहिले ना तर 51 धावा. कारण की एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर 4 षटकामध्ये बनवल्या गेल्यात. आपण पाहिलं तर 51 धावा आणि आपण पाहिलं तर 52 धावांचा एक बिग टोटल आजच्या दिवसामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं सुनीलची जी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली विध्वंसक रूप ज्याने धारण केलं आणि त्याच खेळीच्या आधारावर आपण पाहिलं तर ज्याचं योगदान एकंदरीत कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं तर 11 मध्ये 25 7 सूरजने दिले 14 ची एकंदरीत चेतनने सुरुवात करून दिली होती 3 जी आणि त्यामुळेच धाव फळक आपण पाहिलं तर 51च्या घरामध्ये 52 धावांचं टार्गेट असेल हा मॅच जिंकण्यासाठी. आणि नक्कीच आपण पाहूया की या 52 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने केला जाईल, कशा पद्धतीच्या घडामोडी या मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळतील. एकंदरीत पाहणार आहोत दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. या प्रत्यक्षात जोडल्या जातील आमचे साथी समर्थक मित्र मात्र तुषार सोनवणे. तत्पूर्वी ऐकूया आपण डीजे ना गाणं ऐकूया त्यानंतर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक जरूर करूया. चला बोबतपाडा टीमचे कॅप्टन येऊ द्या आणि हसोबा स्पोर्ट जुचंद्र या टीमचे कॅप्टन त्वरित येऊ द्या आम्ही विनंती करतोय. बोबतपाडा आमचा आवाज जर येत असेल तो कॅप्टन पाठवून द्या आणि हसोबा या संघाला देखील विनंती असेल.
फेकून झालाय संतोषच्या पहिल्या षटकातील तो म्हणजे एक बॉलर तयार झालेत ओव्हर दी विकेटने याही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय अगदी जर पाहिलं तर डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेला बॉल चालला लॉंग ऑफला फिल्डर आलेत सुनील आणि पाहता पाहता एक सिंगल कंप्लीट केली गेली नौकार संघाला जिंकायचं असेल तर सिंगल डबल आणि मोठे फटके या मॅचमध्ये येणं भरपूर काही महत्त्वाचं असेल येणारे बॉल तुमच्याकडे इथून असतील 22 विजयाकरिता 49 धावांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये असेल ज्याप्रमाणे अगदी पहिल्या डावात फलंदाजी केली सुनील असतील आणि त्यांचे जे साथीला बॅटर होते त्यांच्या माध्यमातून अफलादून ऑन साइडला मोठा फटका खेळलाय ओव्हर पिच बॉल होता फटका फसला गेलाय सूरज आणि त्याच्या माध्यमातून सुंदर सुपर कॅच ऑफ दी मॅच जबरदस्त धावता झेल टिपणं कठीण असते परंतु ते सोपं करून दाखवले अशक्यला शक्य करून दाखवले ते म्हणजे सूरजने आणि पहिला धक्का नौकार संघाला लगावला जातोय परतावं लागेल अमित दुबे बॅक टू दी डगआउट कडे 6 धावांकरिता पहिल्याच बॉलवरती केले भव्य स्वागत येतोय षटकार थँक्यू अप्रतिम फटका होता आणि या फटक्याची गरज नितांत होती ती म्हणजे नौका टीमला ओहो या वेळेला इन कंट्रोल होता आतमध्ये येणारा बॉल होता पडल्यानंतर थोडासा आतमध्ये राहिला तिथून जर पाहिलं तर यष्टीरक्षक बीट झाले आणि पाहता पाहता त्या ठिकाणी जर पाहिलं तर बाईकच्या माध्यमातून पंचांचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचले जात आहेत एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मात्र 10 चेगारामध्ये इथून चेंडू फेकून झाले षटक क्रमांक पहिल्यातील P1 मधील पॉवरप्लेच्या षटकामधील पहिलं षटक आपण पाहत आहेत आणि आतापर्यंत 5 चेंडू या मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पुढे एकदा तयार स्ट्राईकिंगला बॅटर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे मिस्टर विवेक याही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय शॉर्ट बॉल होता हुक केला बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनाकरता 6 धावांकरिता श्रद्धांजली चषकातील दमदार षटकार 6 धावा दोन्ही बॅटरच्या माध्यमातून कारण की ज्या प्रकारची गरज होती ना आता मात्र तशाच प्रकारची बॅटिंग ही मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले नौका टीमच्या माध्यमातून नौका टीमचे जे बॅटर आहेत त्यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 16 झाले येणारे बॉल 18 आणि आलाय
दोन्ही टीमच्या माध्यमातून 36चा आकडा, 36वा विजयाकरिता लक्ष असेल. आता मात्र चेतन पाटील कशा प्रकारचे गोलंदाजी करतील हे पाहणं भरपूर महत्त्वाचं राहील. सकाळ सत्रापासून भरपूर पाहुणे या स्पर्धेकडे वळाले गेलेत आणि निश्चित स्वरूपात संध्याकाळच्या सत्रामध्ये 5-5:30 सेमीफायनल फायनल ज्यावेळेला सुरुवात होईल पुढचे एकदा पाहुणे मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होताना दिसतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल उडाले, कॅच घेणं महत्वाचं असेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर झेल टिपण्यात आलाय. चेतन पाटील यावेळेला जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती त्यांना विकेट सबलता प्राप्त केली गेली आणि फलंदाजाला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. यावेळेला जर पाहिलं तर फलंदाज झाले आउट. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. नौकार 11. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत ते म्हणजे मिस्टर आनंद. आता मात्र जर टीमच्या चेहऱ्यावरती आनंद आणायचा असेल तर आनंदाला चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणं भरपूर अपेक्षित कामगिरी असेल. ओव्हर दी विकेट चेतन चांगली बॉलिंग करते. फुलटोस होता परंतु बॅटची कडा लागली आहे. बॉल मागे गेलाय. त्या ठिकाणी नरेश आहेत. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या धावफटकावरती फक्त आणि फक्त 19 धावा. 52 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये नौकार संघाला इन ॲक्शन मध्ये आपण या ठिकाणी पाहत आहेत. 5 चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत जर चांगली गोलंदाजी केले. एक्स्ट्रा कव्हरला सुंदर फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही परंतु बॉल मागे वेगाने धावतात. त्यावेळेला जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल प्राप्त केली गेली. फटके अप्रतिम पाहायला मिळतात परंतु जर पाहिलं तर बॉडी बॅलन्स व्यवस्थित नव्हतं. त्याच कारणास्तव जर पाहिलं तर फटक्यामध्ये मिस टायमिंग झालं आणि पाहता 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या.
आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. आतापर्यंत 21 धावा केल्या आहेत, 3 गडी गमावले आहेत. आता मात्र 12 चेंडू 31 धावेची इथून देखील गरज असेल टीम नौकार 11 संघासाठी. ऐकूया डीजेला, येऊया मॅचच्या महत्त्वपूर्ण दिशेने. ची गरज आहे. नरेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू हवेत आहेत परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एक सिंगल प्राप्त केली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न देखील केला गेला आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. 5 सिंगल डबलने गेम चालेल परंतु मोठे फटके येणं नौकार 11 या टीमसाठी भरपूर गरजेचं असेल. एक स्पोर्ट आपण पाहतायत, एक जबरदस्त ब्रँडचा आपण पाहतायत सुपर एक्सपोर्ट्स आणि त्याच ब्रँडच्या टी शर्ट्स आपण परिधान केले गेले आहेत. शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिस्टर नितीन आणि पाहता पाहता त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावडे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 25च्या घरामध्ये. आता मात्र 10 चेंडू 27 धावेंची इथून देखील गरज. या पुढची मॅच तितकीच महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळेल कारण की विचार करायचा गेला तर अगदी जर पाहिलं तर एका बाजूला हसोबा स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला बोबतपाडा या 2 टीमच्या माध्यमातून मॅच पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल पिचिंग केला गेला. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक सिंगल आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फ्लाय होईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 26 धावा या धावफटकावरती. 2 चेंडू फेकून झालेत. नरेशला आपण पाहताय ज्याने आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या गेल्यात. मला तयार होतील ओव्हर दी विकेटने फलंदाजासाठी. ओहो, यावेळेला मोठा फटका खेळलाय जरूर परंतु यावेळेला फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत बल्ली परंतु नाही जमलं त्या ठिकाणी. सुनील देखील आले होते कॅच घेण्यासाठी परंतु थोडेसे मागे राहिले आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर झेल ड्रॉप झाले आणि तिथून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 28 धावा या धावफटकावरती. 28 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. ऑन साइडला मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसलाय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आलेत परंतु त्यांच्या माध्यमातून चुकी घडली जाते. कॅचेस विन द मॅचेस ज्याप्रमाणे म्हटलं जाते आणि तशाच प्रकारचं काहीतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कॅच ड्रॉप झाले. कॅच घेणं भरपूर महत्त्वाचं असते क्रिकेटच्या पटलावरती परंतु कॅच ड्रॉप झाले. संघाची धावसंख्या 1च्या साहाय्याने 29 झाले. काही वेळेला मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु मनगटाच्या साहाय्याने बॉलला वडवले गेले आणि शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी एक सिंगल प्राप्त केली गेली. एक सिंगलच्या माध्यमातून एकरी धावेने संघाची धावसंख्या धावफटकावरती 30. येणारे बॉल 7. 23 धावेंची 22 धावेंची इथून देखील लक्ष असेल. 5 बॉल आतापर्यंत फेकून झाले. नरेशच्या षटकात येईल इथून सुंदररीत्या आपण पाहतोय. नरेशचं कौतुक करेन मी. 6 आणि ते एकंदरीत जर पाहिलं तर 8 धावा आतापर्यंत नरेशने खर्च केले गेले आहेत. रनअप मध्ये बिघाड या ठिकाणी जर पाहिलं तर पंचच्या माध्यमातून डेड बॉल हा घोषित करण्यात आलाय. ज्या ज्या वेळेला रनअप मध्ये बिघाड होतो त्या वेळेला गोलंदाजाने थांबणं हे भरपूर महत्वाचं असते कारण की ज्या ज्या वेळेला जर पहिला थांबत नाही आहेत त्यावेळेला नो बॉल कदाचित वाईड बॉल जाऊ शकतो. चौकार षटकार देखील जाताना दिसतोय. यावेळेला जर पाहिलं तर इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक आले. झेल ड्रॉप आणि अशा रीतीने जर पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. धावचिकच्या माध्यमातून फेकी झाले परंतु त्या ठिकाणी बॅकअप आहे. एक सिंगल आणि डबल देखील कन्वर्ट केली गेली आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 32 धावा या धावफटकावरती.
6 बॉल 18 मैदानावरती झाले नाही आजच्या दिवसात. आता 6 बॉल 20 होतील की नाही हे पाहणं महत्वाचं असेल. या ऐकूया डीजेला योग्य मॅचच्या दिशेने 6 मध्ये 20. आता मात्र मॅच भरपूर लांब झाले. 1 बॉल विजयाकरिता 16 धावांची गरज. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आले मिलिंद खेळण्यासाठी. 1 बॉल 16 धावा. ऑन साइडला मोठा फटका खेळलाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर झेल टिपलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम शांते स्पोर्ट जुचंद्र. हार्ड लक टफ लक टीम नौकार 11 या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तुमचं देखील या स्पर्धेचे शिल्पकार केदारनाथ इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय चेतन पाटील यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत, हार्दिक आभार असेल आणि पुढे एकदा कॉंग्रॅच्युलेशन शांते स्पोर्ट जुचंद्र. चला विनंती असेल मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. दोन्ही टीम्सला विनंती करतोय हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये या. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच 11 चेंडू 25 धावा ज्याने केल्या शांते स्पोर्ट जुचंद्र संघाचा एक जबरदस्त फलंदाज.